नाशिकमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलनाआधीच वादाची ठिणगी पडली आहे। विश्व मराठी साहित्य संमेलनावर त्र्यंबकेश्वर संस्थानचा पत्र काढत रोष आपल्याला पाहायला मिळतोय। संमेलनाच्या आयोजकांनी संत परंपरेचा अवमान केल्याचा पत्रामध्ये आरोप केलाय। आयोजकांना संत परंपरेचा आणि संतांच्या योगदानाचा विसर पडलेला आहे असाही या पत्रामध्ये नमूद केलेला आहे। मराठी भाषेला पहिला मान संतांनी दिला आणि मग साहित्य संमेलनामध्ये संतांचा सन्मान का नाही असाही प्रश्न या पत्रामध्ये विचारलाय। संमेलनाच्या नियोजन समितीकडे लेखी निवेदन देऊन सुद्धा समाधानकारक उत्तर नसल्याचा यामध्ये दावा केलेला आहे। संतांचा सन्मान करण्याऐवजी संमेलनाच्या आयोजकांनी थेट अवमान केलाय असा सुद्धा या पत्रामध्ये उल्लेख आहे। ऐन संमेलनाच्या तोंडावर आता हा नवा वाद पेटल्यामुळे साहित्य वर्तुळात खळबळ माजली आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। योगेश, त्र्यंबकेश्वर संस्थाननं पत्र लिहत संत परंपरेचा अवमान केलेला आहे असा आरोप केलेला आहे। विश्व साहित्य संमेलनाआधीच ही वादाची ठिणगी पडली आहे, काय नेमकं घडतंय? खरं निवृत्ती नाथ संस्थान हे त्र्यंबकेश्वरमध्ये आहे आणि अखिल भारतीय वारकरी समाजाचं ते माऊली स्थान आहे। याच ठिकाणी खऱ्या अर्थानं संत परंपरेला सुरुवात झाली असं म्हटलं जातं आणि नाशिकमध्ये विश्व साहित्य संमेलन होत असताना त्या परंपरेला मान देण्यात आला नाही म्हणून निवृत्तीनाथ संस्थानचे विश्वस्त आणि तिथले वारकरी हे त्यांच्या भावना या ठिकाणी दुखावलेल्या आपल्याला दिसून येत आहेत। त्यांनी याबाबत आपल्या सहभागाविषयी किंवा संत परंपरेविषयी विश्व साहित्य संमेलनात सहभाग असावा किंवा त्या ठिकाणी त्यांच्या जी काही दिंडी निघते त्या दिंडीमध्ये त्या परंपरेला मान देण्यात यावा अशी मागणी केली होती। मात्र ती मागणी विश्व साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून दूर करण्यात आली आणि त्यामुळेच एकूण नाराज झालेल्या या संस्थांच्या विश्वस्तांनी हे पत्र जारी केलेलं आहे आणि त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये वारकरी या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होणार नाहीत असा इशारा यामध्ये देण्यात आला आहे। अगदी त्यामुळे आता या जे आरोप केलेले आहेत त्या संदर्भात काय नेमकं स्पष्टीकरण दिलं जातं हेही पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।